हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप आणि 8वी NMMS या 8वीसाठी 2 स्पर्धा परीक्षा ज्या घेतल्या जातात त्याच्यामध्ये गणित हा जो विषय असतो तर त्यामधला एक टॉपिक विभाज्यता त्याच्यावर आधारित काही प्रश्न सोडवू। हे प्रश्न जे आहेत ते नवनीत स्वाध्याय 6 मधले या घटकावर आधारित आपण प्रश्न घेतले। त्या प्रश्नांची उत्तर कशी मिळवायची त्याच्यासाठी मूलभूत संकल्पना आपल्याला काय माहिती पाहिजे तेही पाहू आणि त्याच्यावर आधारित काही उदाहरणे सोडवू। तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून। हा पहिला प्रश्न आहे, 9 ने निशेष भाग जाणारी पुढीलपैकी संख्या कोणती। आता इथं 4 पर्याय आपल्याला लिहावे लागतील। त्यातला पहिला पर्याय आपल्याला असा दिला 75,636, दुसरा पर्याय 89,321, तिसरा पर्याय 75,637 आणि चौथा पर्याय दिलाय 77,853। तर यापैकी आपल्याला संख्या अशी शोधायची आहे ज्या संख्येला 9 ने निशेष भाग जातो। आता सुरुवातीला तर ह्या ज्या विभाज्यतेच्या कसोट्या आहेत त्या आपल्याला कसोट्यांचा इथे उपयोग करायचा आहे। आता त्या कसोट्या अशा आहेत की प्रत्येक संख्येला, जसं की हा प्रश्न आपल्याला असा दिलाय की 9 ने भाग जाणारी यापैकी संख्या कोणती। मग आता या 9 ने प्रत्येक संख्येला भागत बसायचं का, तर त्याच्यामध्ये वेळ आपला बराचसा जातो। तर तो वेळ जाऊ नये म्हणून आपण इथं काही कसोट्या वापरू शकतो। म्हणजे प्रत्येक संख्येला न भागता सुद्धा आपण या 9 ने यापैकी कोणत्या संख्येला भाग जातो हे ठरवू शकतो। तर त्याच्यासाठी विभाज्यतेच्या कसोट्या जसं की संख्या आहेत 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 या संख्यांच्या काही कसोट्या, ठराविक कसोट्या ज्याचा उपयोग करून आपण त्या प्रत्यक्ष संख्येला न भागता सुद्धा हे ठरवू शकतो की त्या संख्येनं या संख्येला भाग जातो किंवा नाही। आता इथं 9 ने या 4 पैकी कोणत्या संख्येला भाग जातो असं आपल्याला विचारले, मग इथं 9 ची कसोटी आपण वापरू शकतो। आता ही 9 ची कसोटी काय आहे ते आपण बघू। 9 ची कसोटी आणि 3 ची कसोटी ही सारखीच आहे। म्हणजे इथं 3 आणि 9 ची कसोटी अशी आहे की समजा एखादी मोठी संख्या आपल्याला दिली असेल 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी आणि त्या संख्येतील जे काही अंक आहेत त्या सर्व अंकांची बेरीज जर केली आणि त्या बेरजेला 3 ने किंवा 9 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला सुद्धा 3 ने किंवा 9 ने भाग जातो। तर ही 3 आणि 9 ची कसोटी, म्हणजे आपण थोडक्यात असं लक्षात ठेवू शकतो की 3 आणि 9 ची कसोटी सारखी आहे। आता हे एक एक संख्या आपण बघूया। पहिली संख्या 75,636, याच्यामध्ये हे सर्व जे अंक आहेत त्यांची बेरीज करायची, म्हणजे 7 अधिक 5 अधिक 6 अधिक 3 अधिक 6, इथे 7 आणि 5 12, 12 आणि 12 24 आणि 3 27 होतो। मग 27 ला 9 ने भाग जातो का, तर जातो। 9 त्रिक 27। मग ह्या संख्येतील सर्व अंकांची जी बेरीज आहे त्या बेरजेला 9 ने भाग जातो, म्हणजे या संख्येला सुद्धा 9 ने भाग जातो। म्हणजे पहिली ही जी संख्या आहे 75,636 या संख्येला 9 ने भाग जातो, त्यामुळे हे आपलं उत्तर। आता पहिल्याच पर्यायात आपल्याला उत्तर मिळालं, त्यामुळे पुढच्या सगळ्या संख्या चेक करण्याची गरज नाही, कारण प्रश्न आपल्याला असं विचारलाय की या 4 पैकी कोणत्या संख्येला 9 ने निशेष भाग जातो। मग पहिल्याच संख्येला जात असेल तर पुढच्या संख्यांना भाग जाणारच नाही। तरी सुद्धा एक उदाहरण आपण बघूया करून। 8 आणि 9 17 आणि 3 20, 20 आणि 3 23, 23 ला काही 9 ने भाग जात नाही, म्हणजे या 89,321 ला सुद्धा 9 ने भाग जात नाही। आता हे पुढे चेक करण्याची गरज नाही खरं तर, कारण पहिलंच उत्तर आपल्याला मिळाले। कदाचित हा पर्याय शेवटी असता तर पहिल्या सर्व 3 संख्यांना आपल्याला ही कसोटी वापरून त्या संख्येला 9 ने भाग जातो किंवा नाही ते ठरवावं लागलं असतं। तर ही कसोटी आणि याचा उपयोग अशा पद्धतीने आपण करू शकतो। तर ही 3 आणि 9 ची सारखीच कसोटी आहे। आता ही जी काही बेसिक संकल्पना आहे ती आपण 2 साठी सुद्धा वापरू शकतो। म्हणजे 2 ने एखाद्या संख्येला भाग जातो किंवा नाही हे ठरवणं खूप सोपं आहे। तसं एखादी कुठलीही संख्या असेल जी सम असेल तर त्या प्रत्येक संख्येला 2 ने भाग जातो, त्यामुळे 2 ची कसोटी सोपी आहे। तर 3 9 नंतर ही 2 झालं। 4 आणि 8 ची कसोटी साधारणपणे सारखी आहे। आता ती कसोटी अशी आहे बघा, समजा एक संख्या आपल्याला अशी दिली असेल 79,832, तर यातल्या शेवटच्या ज्या 2 संख्या आहेत त्या 2 संख्यांनी मिळून किंवा जे 2 अंक आहेत त्या 2 अंकांनी मिळून जी संख्या बनते, जसं की या संख्येमध्ये 32, या संख्येला 4 ने भाग जात असेल तर 4 8 32, तर या पूर्ण संख्येला सुद्धा 4 ने भाग जातो। अशी 4 ची कसोटी आणि याच्याशी जोडून 8 ची कसोटी आहे। 8 ची कसोटीमध्ये थोडासा बदल आहे, शेवटच्या 3 अंकांपासून जी संख्या बनते त्याला जर 8 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला सुद्धा 8 ने भाग जातो। तर ही 8 ची कसोटी झाली। त्यामुळे हे 4 आणि 8 किंवा 3 आणि 2, 3 आणि 9 यांच्या ज्या कसोटी आहेत त्या साधारणपणे सारख्या आहेत, त्यामुळे लक्षात ठेवायला आपल्याला सोपं जातं। 5 ची कसोटी तर खूपच सोपी आहे। 5 ची कसोटी अशी आहे की जर एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 ने भाग जातो आणि एकक स्थानी फक्त 0 असेल तर त्या संख्येला 10 ने भाग जातो। त्यामुळे ही कसोटी आपल्याला सहज लक्षात राहतील।
आणि 6ची कसोटी अशी आहे की 2 आणि 3 या दोन्ही संख्येने भाग जात असेल तर त्या संख्येला 6 ने भाग जातो. तर ह्या काही कसोटी आहेत ज्यांचा उपयोग करून आपण ते प्रश्न आहे ते प्रश्न पटपट सोडवू शकतो. त्याच्यामध्ये वेळ न घालवता कॅल्क्युलेशन मध्ये आपण पटकन त्या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो. तर ह्या काही बेसिक कसोटी आहेत त्याचा उपयोग आपल्याला या प्रश्नासाठी करायचा. तर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न असा आहे की 700 ते 800 पर्यंतच्या 7 ने विभाज्य पूर्णांक संख्या किती? 4 पर्याय लिहू. त्यातला पहिला आहे 10, दुसरा पर्याय आहे 24, तिसरा पर्याय 14 आणि चौथा पर्याय 15. 700 ते 800 पर्यंतच्या, मग 700 पासून सुरुवात करायची की 700 पासून पुढं अशा किती संख्या आहेत किंवा त्यानंतर येणारी पहिली संख्या अशी कोणती आहे ज्याला 7 न भाग जातो? तर ती संख्या 700च आहे, कारण 700ला 7 न भाग जातो. आता पुढची संख्या 700 नंतर येणारी अशी संख्या ज्याला 7 न भाग जाईल ते मिळवायला काय करायचं तर 700 मध्ये फक्त आणखी 7 मिळवायचे म्हणजे 707. त्याच्या पुढची संख्या मिळवायला 707 मध्ये आणखी 7 मिळवायचे म्हणजे 714. 714 अधिक 7 721, त्यानंतर 728 अशा सर्व संख्या. त्यानंतर 735, आपल्याला 800 पर्यंत वर करत जायचे. त्यानंतर 742, 742 आणि 7 749, 749 नंतर 756, 763, 763 नंतर 770, 770 अधिक 7 म्हणजे 777, 777 अधिक 7 784, त्यानंतर 791, 791 अधिक 7 798. तर 798 अधिक 7 जर केले तर 805 मिळतात, पण आपल्याला संख्या 800 पर्यंतच्याच पाहिजे तेव्हा 805 ते आपल्याला घेता येणार. आता ह्या ज्या सर्व संख्या आपण लिहिलेल्या आहेत त्या संख्यांना 7 न पूर्ण भाग जातो. आता ह्या संख्या मोजायच्या. 4 4 8 आणि 11 आणि 4 15, एकूण संख्या आहे 15. हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. म्हणजे 700 ते 800 यांच्या दरम्यान किंवा 700 आणि 800 यांच्यामध्ये अशा 15 संख्या आहेत ज्यांना 7 ने पूर्ण भाग जातो. हा पुढचा प्रश्न आहे. 336, 252 आणि 322 या तिन्ही संख्यांना पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? इथे 4 पर्याय दिले. त्यातला पहिला पर्याय 8 आहे, दुसरा पर्याय 28, तिसरा पर्याय 14 आणि चौथा पर्याय 16. आता असा जर प्रश्न असेल ज्याच्यामध्ये आपल्याला थोड्याशा मोठ्या संख्या दिलेल्या आहेत आणि प्रश्न असा विचारला की हे जे 4 पर्याय दिले 8, 28, 14, 16 यापैकी कोणत्या संख्येने या तिन्हीने भाग जातो? मग आता हे जर उत्तर आपल्याला मिळवायचं असेल या प्रश्नाचं तर आपल्याला प्रत्येक पर्यायानुसार जायचं म्हटलं तर पहिल्यांदा 8 न या सर्व संख्यांना भागायला पाहिजे, भाग जातो का बघायला पाहिजे. त्याच्यानंतर 28 न बघायला पाहिजे, त्याच्यानंतर 14 न बघायला पाहिजे आणि कदाचित शेवटचा पर्याय आपलं उत्तर असेल तर पहिल्या 3 संख्या आपल्याला या पद्धतीने चेक कराव्या लागतील, ज्याच्यामध्ये आपला बराचसा वेळ जातो. स्पर्धा परीक्षेमध्ये आपण ते उत्तर कमीत कमी वेळेमध्ये मिळवायचं आहे त्याच्यासाठी महत्व असतं, कारण जितक्या कमीत कमी वेळेत आपण त्या प्रश्नाचं उत्तर मिळवू तेवढे जास्त प्रश्न आपल्याला सोडवायला मिळतात आणि तेवढा जास्त स्कोर होतो. आता इथं एक सोपी ट्रिक वापरू शकतो, सोपी पद्धत गणिताची वापरू शकतो. ह्या ज्या 3 संख्या दिलेल्या आहेत त्यांचा काढायचा मसावी. आता त्यांचा जो काही मसावी असेल महत्तम सामायिक विभाज्य तो म्हणजेच अशी संख्या जी संख्या ज्या संख्येनं या तिन्ही संख्यांना भाग देईल. आता तो मसावी काढायचा कसा तर ह्या आता संख्या मसावी काढण्याची एक मूळ पद्धत आपल्याला माहिती की 336 घेऊन त्याचे सर्व मूळ अवयव पाडायचे, नंतर त्याच्यातले कॉमन एलिमेंट गोळा करायचे, मग मसावी निघतो. पण तो मसावी काढण्याची सुद्धा एक सोपी पद्धत आहे ती आपण इथं बघूया. आता ज्या 3 संख्यांचा मसावी काढायचा आहे त्या अशा पद्धतीने आपण एकापुढे पहिला मांडून घ्यायच्या. 336, 252 आणि 322. आणि आता या तिन्ही संख्यांना अशी कोणती एखादी कॉमन संख्या आहे का असा विचार करायचा ज्याने या तिन्हीलाही भाग देईल. आता ह्या सर्व संख्या समसंख्या म्हणजे 2 न तर भाग जाईल, 2 न भाग घालवायचा या तिन्ही संख्यांना पहिल्यांदा. 2 न 336 ला जर भाग घालवला तर इथं बे की बे एक शिल्लक राहील, 13 होतील, बेसक 12 एक शिल्लक राहील, 16 होतील, 82 16. म्हणजे 336 ला 2 न भाग घालवल्यानंतर 168 मिळेल. त्याच पद्धतीने 2 आता 252 ला भाग घालू, बे की बे 2 4 एक शिल्लक राहील, बेसक 12. पुन्हा इथं 322 ला भाग घालू, बे की बे एक शिल्लक राहील, 12 होतील, बेसक 12 बेकी. आता ह्या सगळ्या संख्या आपल्याला मिळाल्या 161, 126, 168.
आता पुन्हा एकदा असा विचार करायचा की ह्या तिन्ही संख्यांना भाग जाईल अशी कोणती संख्या आहे का? आता इथे 168 आणि 126 या समसंख्या, त्यांना 2 न भाग जाईल, पण 2 ने 161 ला भाग जाणार नाही. मग या तिन्ही संख्यांना भाग जाणारी 7 ही संख्या आहे. म्हणजे 7 ने 168 ला भाग घालवू शकतो, 126 ला घालवू शकतो आणि 161 ला पण. मग आता तो भाग घालून कसं काय बाकी राहील बघूया. 7 ने जर 168 ला भाग घालू तर 7 दुनी 14, 2 शिल्लक राहील 28 होतील, 7 चौक 28. पुन्हा 7 ने 126 ला भाग घालवायचा, 7 एके 7, 5 शिल्लक राहील 56 होतील, 7 8 56. आणि पुन्हा एकदा 7 ने 161 ला 7 दुनी 14, 2 शिल्लक राहील 21 होतील, 7 एके 21. म्हणजे 7 ने पुन्हा भाग गेला. आता या 3 संख्या राहतात. आता अशी कुठलीच संख्या नाही ज्या संख्येनं 24 ला, 18 ला आणि 23 ला या तिन्ही संख्यांनी भाग जाईल, कारण 23 ही संख्या मूळ संख्या आहे आणि एकदा का मूळ संख्या आली की त्या मूळ संख्येला फक्त त्याच संख्येनं भाग जातो. त्यामुळे या तिन्ही संख्यांना भाग जाईल अशी एकही संख्या उरत नाही. आपल्याला मसावी काढायचा आहे. मग आता हे जे सामायिक अवयव आपण इथे घेतलेले आहेत, इथं 2 आणि 7 ने या तिन्ही संख्यांना भाग जातो, म्हणजेच काय, थोडक्यात हे त्यांचे सामायिक अवयव आहेत. म्हणजे 2 ने या सर्व संख्यांना भाग जातो, 7 ने भाग जातो, म्हणजे त्यांच्या गुणाकारानेही जातो आणि तो त्यांचा गुणाकार म्हणजेच आपला मसावी. म्हणजे मसावी काढण्यासाठी हे जे सामायिक अवयव आपण ह्या बाजूला लिहिले त्यांचा गुणाकार करायचा, म्हणजे याचा मसावी झाला 14. आता हा जो मसावी आहे तेच आपलं उत्तर, म्हणजे या 14 ने या तिन्ही संख्यांना भाग जातो. हा पर्याय आपल्याला दिलाय पर्याय क्रमांक 3 मध्ये, त्यामुळे आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. तर हे अशा पद्धतीने जर एखादा प्रश्न असेल ज्याच्यामध्ये मोठ्या संख्या आपल्याला विचारल्या असेल, असा प्रश्न असेल की या तिन्ही संख्यांना भाग जाईल अशी संख्या कोणती, तर त्या तिन्ही संख्यांचा थोडक्यात काढायचा मसावी. ते मसावी म्हणजेच आपलं उत्तर असते. ओके, हा एक प्रश्न झाला. तर पुढचा प्रश्न बघू. 585 या संख्येला 15 ने निशेष भाग जातो हे पाहण्यासाठी कुणाची कसोटी वापरता येते? इथे 4 पर्याय दिलेत. त्यातला पहिला पर्याय 2 व 5, दुसरा पर्याय 3 व 6, तिसरा 3 व 5 आणि चौथा 3 व 7. 585 ला 15 ने भाग जातो हे आपल्याला स्पष्ट दिले. मग या 15 चे मूळ अवयव काढायचे. 15 चे मूळ अवयव 2च, 3 आणि 5. 3 आणि 5 चा गुणाकार 15 येतो. म्हणजे जर एखाद्या संख्येला 15 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग गेलाच पाहिजे आणि 5 नेही गेलाच पाहिजे. आता 3 आणि 5 यांची कसोटी वापरून आपण ठरवू शकतो की या संख्येला 15 भाग जातो किंवा नाही, कारण 15 ची मूळ अवयव 3 आणि 5 आहे. त्यामुळे हे आपलं उत्तर. हे ठरवण्यासाठी आपल्याला 3 ची कसोटी व 5 ची कसोटी वापरता येईल, जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. हा पुढचा प्रश्न. 1080 या संख्येला पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जात नाही? कोणत्या संख्येने निशेष भाग जातो असाही प्रश्न असू शकतो किंवा कोणत्या संख्येनं निशेष भाग जात नाही असाही प्रश्न असू शकतो. आता या प्रश्नामध्ये कोणत्या संख्येनं निशेष भाग जात नाही असं विचारले. त्याच्यासाठी पर्याय दिलेत 12, 5, 13 आणि 9. आता ह्या प्रश्नाचं जर उत्तर मिळवायचं असेल आपल्याला तर ही सगळी संख्या अगदी सोपी आहे. म्हणजे ह्या संख्येला या खाली दिलेल्या संख्यांपैकी 12 ने भाग जातोय का, तर 12 9 108 आणि 0. 12 ने भाग जातो या संख्येला. 5 ने जाणारच, कारण इथं एकक स्थानी 0 आहे. जर एकक स्थानी 0 असेल तर अशा कोणत्याही संख्येला 5 ने भाग जातो, त्यामुळे 5 नेही भाग जातोय. 13 ने भाग जातोय का, तर जात नाही असं वाटतं आपल्याला. 9 न बघूया, 9 ने या संख्येला भाग जातोय. 9 1 9, 1 शिल्लक राहील, 9 2 18 आणि 0. मग आता ह्या 4 पर्यायापैकी 12 ने, 5 ने, 9 ने या संख्येला भाग जातोय, फक्त 13 ने जात नाही. त्यामुळे हे आपलं उत्तर. कारण आपल्याला प्रश्न विचारला की कोणत्या संख्येनं निशेष भाग जात नाही, तर 13. तर कधी कधी संख्या जर खूप सोप्या असतील, अगदी सहजपणे आपण चेक करू शकत असू, तर या पद्धतीने सुद्धा आपण त्या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो. प्रत्येक प्रश्नासाठी ट्रिक लक्षातच राहिली पाहिजे किंवा सोपीच पद्धत पाहिजे असं काही नाही. काही प्रश्नांची उत्तर आपण फास्ट कॅल्क्युलेशन करून सुद्धा अगदी काही सेकंदामध्ये मिळवू शकतो. तर असेही काही प्रश्न असतात. तर अल्टिमेटली सगळ्यात महत्वाचं हे आहे की आपण त्या प्रश्नाचं उत्तर किती लवकर मिळवतो. कोणत्या पद्धतीनं मिळवतोय हे काही गरजेचं नाही, हे काही महत्वाचं नाही. महत्वाचं हे आहे की आपण बरोबर उत्तर मिळवलं पाहिजे आणि ते कमीत कमी वेळेत मिळवलं पाहिजे. त्याच्यासाठी जी कुठली पद्धत आपल्याला उपयोगी ठरेल किंवा ज्या पद्धतीने आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर पटकन मिळेल ती पद्धत आपण इथं वापरायची.
पुढचा एक प्रश्न असा आहे, 333 या संख्येला 3 ने निशेष भाग जातो तर कोणता पर्याय मूळ अवयव दर्शवतो? काही प्रश्न या स्पर्धा परीक्षेमध्ये असे असतात ज्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला लॉजिक वापरावं लागतं. म्हणजे ते प्रश्न खूप काही किचकट किंवा अवघड नसतात किंवा ते सोडवण्यासाठी आपल्याला खूप काही कॅल्क्युलेशन करावं लागतं किंवा खूप गणितातली मोठी थेअरी वापरावी लागते, असं काही नाही. कधी कधी खूप सोपे प्रश्न असतात, पण तो प्रश्न आपल्याला किचकट वाटतो किंवा पर्याय जे दिलेले असतात ते काही काही वेळेला इतके कन्फ्युजिंग असतात आणि खूप विचार करायला लावणारे आहेत असं वाटतं. पण थोडंसं लॉजिक तिथं आपण वापरलं तर आपल्या लक्षात येईल की ते प्रश्न काही खूप अवघड नाही. जसं की ह्या प्रश्नामध्ये 333 या संख्येला 3 ने भाग जातो तर त्यातला ह्या 4 पर्यायापैकी असे कोणते पर्याय आहेत ज्याच्यामध्ये मूळ अवयव आहेत? त्याच्यामध्ये मूळ अवयव म्हणजे मूळ ही संख्या दिली आहे. मग आपण इथं थोडंसं लॉजिक असं वापरू शकतो की या 4 पर्यायामध्ये आपल्याला हे चेक करायचं की कुठं मूळ संख्या आहे. जिथं मूळ संख्या असेल ते आपलं उत्तर. कारण मूळ अवयव जर असायचं असेल तर आधी तो अवयव ही मूळ संख्या असली पाहिजे. या 4 पर्यायात अशी कोणती संख्या आहे जी मूळ अवयव आहे तेवढंच आपल्याला शोधायचं आहे. मग तसा विचार केला तर पहिल्या 2 संख्या ज्याच्यामध्ये 37 आणि 3 दोन्ही याला भाग जातो किंवा हे चेक काही करायची गरज नाही. 3 आणि 37 या 2च संख्या आपल्याला मूळ दिसतात पहिल्या पर्यायात. दुसऱ्यामध्ये 3, 13 ह्या मूळ संख्या आहेत. आपल्याला असं वाटेल कदाचित की 111 ही संख्या मूळ आहे, पण ती मूळ संख्या नाही. कारण 111 मध्ये जे 3 अंक आहेत त्यांची बेरीज 3 येते. 3 ला 3 ने भाग जातो म्हणजे 111 ला सुद्धा 3 ने भाग जातो, म्हणजे 111 ही मूळ संख्या नाही. त्यामुळे दुसऱ्या पर्यायात जर मूळ अवयव शोधायचा असेल तर ते असूच शकत नाही, कारण 111 ही काही मूळ संख्या नाही. तिसऱ्या पर्यायात पण 111 ही मूळ संख्या नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार नाही. पर्याय क्रमांक 4ही असणार नाही, कारण याच्यामध्ये सुद्धा 111. मग आता ह्या 4 पर्यायापैकी आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 असू शकत नाही, पर्याय क्रमांक 3 असू शकत नाही, पर्याय क्रमांक 4ही असू शकत नाही. मग राहिला एकच पर्याय, पर्याय क्रमांक 1. तर हे थोडंसं मॅथमॅटिकल लॉजिक आपण इथं वापरलं आणि अशा पद्धतीचे लॉजिक वापरून सुद्धा काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळवता येतात. ओके, पुढचा प्रश्न. एका संख्येस 3, 4 व 5 या संख्यांनी भाग जातो तर पुढीलपैकी असत्य विधान कोणते? या 4 मधलं चुकीचं विधान आपल्याला शोधायचं आहे. आणि माहिती आपल्याला त्या प्रश्नात अशी दिलेली की एक संख्या जी आहे त्याला 3 न भाग जातोय, 4 न भाग जातोय आणि 5 ने भाग जातोय. 3, 4 आणि 5 या संख्यांनी जर भाग जात असेल तर यांचा आपण गुणाकार करायचा. अगदी सोपी पद्धत येथून वापरू शकतो आपण. म्हणजे ज्या संख्यांनी पूर्ण भाग जातो असं दिलेलं आहे त्या तिन्हींचा गुणाकार करायचा. 3 गुणिले 4 12 गुणिले 5 7. आता खाली जे काही आपल्याला वाक्य दिले की त्या संख्येला 10 ने 12 ने 15 ने भाग जातो किंवा 2 10 15 ने भाग जातो, तर ह्यातले असत्य विधान शोधायचे. म्हणजे 3 सत्य आहेत आणि एकच फक्त असत्य आहे. मग आपण आता असा विचार करायचा की जर त्या संख्येला 3, 4, 5 न भाग जात असेल तर त्यांच्या गुणाकाराला सुद्धा त्या संख्यांनी पर्यायामध्ये जे दिलेले आहे त्यांनी भाग गेला पाहिजे. मग पहिला पर्याय असा आहे की 10, 12, 15. मग विचार आपण असा करायचा की 60 ला 10 न भाग जातो का, तर जातो. 12 न जातो का, तर जातो. 12 पंचे 60. 15 न जातो का, तर जातो. 15 चौक 60. म्हणजे त्या संख्येला 10 ने भाग जातो, 12 ने भाग जातो, 15 ने भाग जातो हे विधान सत्य आहे. आपल्याला असत्य शोधायचं आहे. मग पर्याय क्रमांक 1 काय आपलं उत्तर असू शकत नाही. मग दुसऱ्या पर्यायाकडे येऊया. त्याच्यामध्ये 2, 10 व 15 ने भाग जातो असं दिलं. मग 2 न भाग जातो का, 7 ला जातो, 10 ने जातो, 15 ने जातो. त्यामुळे हे विधान बरोबर आहे. तिसऱ्या पर्यायात 5, 6, 8 दिले. मग याच्यामध्ये 5 न 7 ला भाग जातोय, 6 ने 7 ला भाग जातोय, 8 न मात्र जात नाही. म्हणजे या तिसऱ्या पर्यायात ज्या 3 संख्या दिल्या त्यातल्या 2 संख्यांनी भाग जातो पण तिसऱ्यानं जात नाही. या पर्यायामध्ये दिलेल्या तिन्ही संख्यांनी भाग गेला पाहिजे तरच ते विधान सत्य आहे. म्हणजे हे जे तिसरं विधान आहे ते असत्य आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कारण याच्यामधल्या 8 या संख्येनं 60 ला भाग जात नाही. आणि शेवटचा पर्याय तो काही चेक करायची गरज नाही, कारण तिसऱ्या पर्यायात आपल्याला उत्तर मिळाले तरी सुद्धा जर आपण पाहिलं की इथे संख्या आहेत 6, 10 आणि 12, तर 6 न 10 न आणि 12 न या तिन्ही संख्यांनी 60 ला भाग जातोय. त्यामुळे हे सुद्धा विधान सत्य आहे. त्यामुळे असत्य विधान एकच, पर्याय क्रमांक 3. ओके, हा पुढचा प्रश्न. हा प्रश्न असा की पी ही 11 ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे तर 11 ने निशेष भाग जाणारी पी च्या पुढील दुसरी विषम संख्या कोणती?
आता दुसरी विषम संख्या कोणती ही विचारले, पण तिथं चल दिलेला आपल्याला. त्या संख्या जे ऑप्शन मध्ये दिले त्याच्यामध्ये सुद्धा चलाच्या स्वरूपात दिले. म्हणजे पहिली संख्या p अधिक 44, दुसरी संख्या किंवा दुसरा पर्याय p अधिक 22, तिसरा पर्याय दिलाय p अधिक 33 आणि चौथा पर्याय p अधिक 66. यातली संख्या शोधायची आहे. जी संख्या दिली ती चलाच्या स्वरूपात आहे आणि पर्याय सुद्धा चलाच्या स्वरूपात आहे. मग आपण थोडंसं या संख्येचं अनालिसिस करायचं. आपल्याला काय दिलंय की p ही अशी संख्या आहे ज्याला 11 ने भाग जातो. आपण पहिलीच संख्या घेऊया, 11 एके 11. आपण असं गृहीत धरूया की p म्हणजे 11 आहे. आता ही p ची संख्या, p ची किंमत काय आहे या प्रश्नात विचारलेलं नाही, ते गरजेचंही नाही, पण जे विचारलंय त्याच्यासाठी आपण हे थोडा वेळ गृहीत धरूया की p म्हणजे 11. मग दिलेल्या माहितीप्रमाणे या 11नं 11ला भाग जातो का, तर जातो. आता प्रश्न आपल्याला पुढे असं विचारलाय की या संख्येनं 11ने निशेष भाग जाणारी p च्या पुढील दुसरी विषम संख्या कोणती. माझा 11नं भाग जाणारी म्हणजे 11च्या पाढ्यातली थोडक्यात. मग इथं 11च्या पाढ्यातली पुढची संख्या 22 येते, जी सम आहे त्यामुळे ती घेऊ शकत नाही. त्याच्यानंतर 33 येते, जी विषम आहे, ती आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर 44, त्याच्यानंतर 55, ही सुद्धा विषम संख्या. मग आता 11 नंतर येणारी ही 22 जी संख्या आहे ती सम आहे. आपल्याला पहिली विषम संख्या जर पाहिजे असेल तर ती 33 येते, ही पहिली विषम संख्या. आणि त्याच्यानंतर पुढची येणारी विषम संख्या 55 ही दुसरी विषम संख्या. म्हणजे 11 ही जर आपली संख्या असेल तर त्याच्यानंतर येणारी दुसरी विषम संख्या अशी ज्या संख्येला 11 भाग जाईल ती म्हणजे 55. मग आता 11 आणि 55 मध्ये आपण रिलेशन लावू शकतो की 11 मध्ये किती मिळवले तर 55 मिळतील, तर 44. मग थोडक्यात 11 म्हणजे काय घेतले आपण तर p. तर इथं p अधिक 44 बरोबर 55 मिळणार आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे p अधिक 44. येथे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. तर असं थोडा वेळ आपण गृहीत धरून सुद्धा काही वेळेला काही प्रश्नांची उत्तर मिळवू शकतो. आता पुढचा प्रश्न असा आहे की एखाद्या संख्येला 3 ने व 11 ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला टिंबटिंबने निशेष भाग जातो. याच्यासाठी 4 पर्याय घेऊया. त्यातला पहिला पर्याय 13 आहे, दुसरा पर्याय 33, तिसरा पर्याय 66 आणि चौथा पर्याय 6. आता प्रश्न असा आहे की 3 ने आणि 11 ने भाग जातोय. मग अशी कोणती संख्या आहे ज्या संख्येनं त्या संख्येला निशेष भाग जातोय. मग इथं मुळात ह्या ज्या दोन संख्या दिल्यात 3 आणि 11 ह्या मूळ आहेत. म्हणजे यांचा जर आपण गुणाकार केला 11 गुणिले 3 तर उत्तर येईल आपलं 33. मग एखाद्या संख्येला 11 ने भाग जात असेल, त्या संख्येला 3 नेही भाग जात असेल तर ती जी कुठली संख्या असेल त्याला 33 ने सुद्धा भाग जातो, कारण ह्या मुळात मूळ संख्या. त्यामुळे ही आपलं उत्तर, ही अगदी सोपी पद्धत आहे. हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलाय. त्यामुळे बाकीच्या पर्यायाकडे जाण्याची गरज नाही. अशा जर दोन संख्या, असा जर प्रश्न असेल ज्याच्यामध्ये दोन संख्या आपल्याला अशा दिल्यात ज्या मूळ आहेत आणि त्या दोन संख्यांना एखाद्या संख्येला भाग जात असेल तर त्यांच्या गुणाकारानं सुद्धा त्या संख्येला भाग जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. हा पुढचा प्रश्न आहे. पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. तर पहिल्यांदा पर्याय आपल्याला दिलेत आणि त्याच्यानंतर खाली आणखी ही विधानं दिलीत आणि खाली पर्याय आपल्याला दिले. पहिल्यांदा विधान आपण वाचूया. पहिलं विधान असं दिले की 182 या संख्येला 2 ने निशेष भाग जातो, 182 या संख्येला 7 ने निशेष भाग जातो, 182 या संख्येला 14, इथं 7 नाहीये, इथं 14 ने निशेष भाग जातो असं दिले. आणि आता खाली जे 4 पर्याय दिलेत त्यातला पहिला पर्याय असं दिले केवळ 1 हे उत्तर बरोबर, म्हणजे या 3 पैकी फक्त एकच बरोबर आहे. दुसरा पर्याय असं दिलाय केवळ 2 बरोबर. तिसरा पर्याय 2 चूक असा तिसरा पर्याय दिलाय. आणि चौथा 1, 2, 3 हे तिन्ही विधानं बरोबर. तर ह्यातलं विधान आपल्याला योग्य पर्याय शोधायचं आहे. मग याच्यासाठी पहिल्यांदा या तिन्हीचा अर्थ शोधला पाहिजे की ह्या तिन्हीमध्ये जे दिले त्यातली कुठली विधानं चुकीची आहेत आणि कुठली बरोबर आहे. एक एक बघूया आपण. 182 या संख्येला 2 ने भाग जातो, अगदी स्वाभाविक आहे, कारण या संख्येच्या एकच स्थानी 2 आहे, म्हणजे ही समसंख्या आहे. कुठल्याही समसंख्येला 2 ने भाग जातोच, त्यामुळे हे विधान बरोबर आहे.
दुसरं 182 ला 7 ने भाग जातो असं दिले. 182 ला 7 ने भाग घालून बघूया आपण, भाग जातोय का 7 न. 7 दुने 14, 4 शिल्लक राहील, 7 पण 42. इथं 7 न भाग जातो हे विधान सुद्धा बरोबर आहे. तिसरा 182 ला 14 न भाग जातो असं दिले. 14 ने भाग घालूया, 14 1 14, 4 शिल्लक राहील, 42 होतील, 14 पैकी 42. 14 नही भाग जातोय, म्हणजे ही तिन्ही विधानं बरोबर आहेत. मग आता ह्या 4 मध्ये असा कोणता पर्याय आपल्याला दिलाय ज्याच्यामध्ये तिन्ही विधान बरोबर असं त्या वाक्याचा अर्थ होतो, तर तो दिलाय आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. तर हा आणखी एक प्रश्न या कसोट्यांवर आधारित. तर पुढचा आणखी एक प्रश्न आहे, पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. पुन्हा इथं 3 विधानं दिलीत आणि त्याच्या खाली कोणतं बरोबर कोणतं चुकीचं असे ऑप्शन्स आहेत आणि त्यातलं योग्य ऑप्शन आपल्याला निवडायचं. पहिलं विधान असं आहे की 6 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांना 2 व 3 ने निशेष भाग जातो. दुसरं विधान 15 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांना 3 व 5 ने निशेष भाग जातो. आणि शेवटचं विधान 600 या संख्येला 3, 2 व 5 या संख्यांनी निशेष भाग जातो. आता पर्याय आपले खालीच आहेत. खाली पहिला पर्याय असा दिलाय की केवळ एक बरोबर, हा पर्याय म्हणजे 3 पैकी फक्त एकच विधान बरोबर आहे, दुसरं आणि तिसरं चुकीचं आहे याचा अर्थ होतो. दुसरा पर्याय आहे केवळ 2 बरोबर. तिसरा पर्याय 1, 2, 3 तिन्ही बरोबर, हा एक पर्याय दिलाय. आणि चौथा पर्याय 1, 2, 3 तिन्ही चूक. आता यातला योग्य पर्याय निवडायला पहिल्यांदा ह्या 3 स्टेटमेंट मधलं बरोबर कोणतं आहे चुकीचं कोणतं आहे हे आपल्याला ठरवावं लागेल. पहिलं बघूया, 6 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांना 2 व 3 ने निशेष भाग जातो. तर 2 व 3 ह्या मूळ संख्या आहेत, त्यामुळे त्यांचा जो गुणाकार आहे 2 आणि 3 चा, 2 गुणिले 3 बरोबर 6. मग 2 आणि 3 ह्या मूळ संख्या असल्यामुळं 2 आणि 3 ज्या संख्यांना भाग जातो त्या संख्यांना त्यांच्या गुणाकारानंही भाग जातो, म्हणजे 6 ने भाग जातो. मग हे अगदी बरोबर आहे. 6 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांना 2 व 3 भाग जातो, किंवा 2 व 3 भाग जाणाऱ्या संख्यांना 6 ने भाग जातो. या दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच, त्यामुळे हे विधान बरोबर आहे. दुसरं विधान सुद्धा तसंच, 3 व 5 ने भाग जातो असं दिले, मग त्यांचा गुणाकार आहे 15, तर त्या 15 नेही त्या संख्येला भाग जाईल, त्यामुळे हेही विधान बरोबर आहे. आणि तिसरं विधान असं आहे की 600 या संख्येला 2 ने 3 ने 5 ने भाग जातो. मग 600 ला 2 न भाग जातो का, तर जातो, कारण एकच स्थानी 0. 3 न भाग जातो का, तर जातो, 3 2 6 आणि 0 0. 5 ने भाग जातो का, तर जातो, कारण एकच स्थानी 0. म्हणजे हे विधान सुद्धा बरोबर आहे. म्हणजे या प्रश्नासाठी सुद्धा ही जी 3 विधानं दिली त्यातलं प्रत्येक विधान बरोबर आहे. मग आता असा कोणता पर्याय आहे या 4 पैकी ज्याच्यामध्ये आपल्याला असे दिले की तिन्ही विधानं बरोबर, तर ते दिले आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये. त्यामुळे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक